फायनली टॉप बॉक्स आलेला आहे आणि बघू शकतात की केवढा मोठा बॉक्स आहे भाई आणि वजन पण आहे आणि खूप आतुरतेने वाट बघतो की कधीपासून घ्यायचा होता टॉप बॉक्स. फायनली आज तो दिवस आला आहे की टॉप बॉक्स आलेला आहे आणि हा 45 लिटरचा आहे, JB रेसिंगचा आहे. खूप दिवसांपासून वाट बघतो की भाई टॉप बॉक्स आणि या साईडवरून मागवलं आहे बँडिटो स्पीड स्टॉप. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे टॉप बॉक्स. आणि मला वाटलेलं की बॉक्स हलका असेल पण बॉक्स खूप हेवी आहे. तर मेन बघायचं आतून पण हेवी आहे की फक्त बाकीच्याचं वजन होतं. काय काय फुल सेफ्टी आहे, फुल म्हणजे एकदम हवा आहे फुल याच्यात. ह्याच्या आतमध्ये पण फुल एकदम म्हणजे पॅकिंग तर चांगले आहे, म्हणजे काय चान्सेस नाही की बॉक्स असेल कधी शिपिंगच्या वेळी. हे केवढं आहे पूर्ण भाई, केवढं मोठी. तर बघू शकतात की तुम्ही ते टॉप बॉक्स कसं आहे आणि खूप हेवी आहे. म्हणजे मला तर वाटलं नव्हतं एवढं हेवी असेल. खूप हेवी आहे भाई आणि हा प्रॉपर ॲल्युमिनियमचा आहे बॉक्स आहे. म्हणजे काय काय असं तुम्ही बघितलं असेल की काय काय असतं ते प्लॅस्टिकचे असतात, पण हा आहे तो ॲल्युमिनियमचा आणि 45 लिटर्सचा आहे. आता मी तुम्हाला प्लॅस्टिकच्या बाहेर काढून दाखवतो. हा बघू शकता, आता तुम्हाला दिसत असेल की क्वालिटी तर एक नंबर आहे भाई. म्हणजे एवढा भारी वाटतोय ना, एवढा भारी वाटतोय ना. आणि हा एक्सचा मार्क आहे आणि याच्यावर ब्रँडिंग आहे JB रेसिंग. फुल फिनिशिंगचा एक नंबर आहे. तर मेन तर लॉक ओपन कसं होतं, ह्याच्या आतमध्ये बघू शकतात भाई, एक नंबर. फुल हे लेदरचं आहे सगळं, हे सगळं लेदरचं. आणि हे रिफ्लेक्टर्स आहेत, म्हणजे कॉर्नरला लागणार इथे, हे कॉर्नरला लागणार, एक या साईडला एक या साईडला. आणि हे जे आहे ते बाकीचं पॅडिंग म्हणजे कुशनसारखं आहे, म्हणजे टेकायला आहे मागे. आणि हे सगळं म्हणजे याच्यात काय मॅन्युअल आहे वाटतं, आहे कसं काय लावायचं हे बी. आणि ह्याच्यात ते सगळे पानं बी नाही, म्हणजे जसं ते खालचं स्क्रू बी असतं ना लावायचं, ते सगळं ह्याच्यात आहे. आणि ही चावी आहे, चावी याच्यासाठी लॉक करणं. आणि हा असा बॉक्स आहे ना की जो आपण काढू पण शकतो. असं नाही की बाईकला लावूनच ठेवायचं, काढून पण ठेवू शकतो. कारण की बा खाली पण एक लॉक आहे इथे, म्हणजे सारखं असं बाईकला लावून ठेवायची अशी गरज नाही. जेव्हा पाहिजे असेल तेव्हा लावायचा आणि मग काढायचा, असा बॉक्स आहे. आता मेन आता बाईकला इन्स्टॉल करायचं आहे, कारण की खालची जी खाली एक रॅक आहे तो बाईकला मेन हे करायचं. हे खालच्या साईडला हे जे आहे ते अटॅच करायचं आहे बाईकला. बाईकचे जे एक्सपल्स आहे माझे त्याच्या खालच्या साईडला अटॅच करायचं आहे. बस आता मेन अटॅच केल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय सीन. तर भाईलो आता मी लावलं आहे टॉप बॉक्स, म्हणजे सगळं टॉप रॅक लावली. टॉप रॅक म्हणजे रॅकसाठी प्लेट होती ना जी खाली, त्यासाठी खूप काय काय करावं लागलं. त्यानंतर जाऊन काल कुठे टॉप बॉक्स लावला आहे रात्री. पहिले तर जी स्टॉक रॅक होती त्यात पहिलं तर मी ते लेथवाल्यांकडे जाऊन 2 होल मारलेत, 2 म्हणजे 4. त्यानंतर कुठे जाऊन प्लेट लावले, कारण की त्याच्या आधी खूप प्रॉब्लेम होत होते. आणि आता फायनली टॉप बॉक्स लावला आहे. आणि टॉप बॉक्स लावल्याने फरक असा आहे की थोडी हेवी वाटायला लागले बाईक. बॅक साईडून असं वाटतं की कोणतरी बसलं आहे बॅक साईडला, बॅक सीटवर. पहिलं मला वाटलेलं एवढा फरक नाही जाणवणार, पण भाई फरक तर आहे, दिसतोय, म्हणजे फील होतोय. आणि इथून आरशात बघतोय ना आता हलतोय थोडा थोडा. तसं तर मागचा कम्फर्टेबल बसू शकतो मागे, काही सीन नाही, जागा राहिली आहे भरपूर.
तशी पण मला केवढीशी जागा लागते बसायला. नॉर्मल व्हायब्रेशनवर पण हलतो यार टॉप बॉक्स. आणि तुम्हाला एक सीन दाखवायचं आहे की टॉप बॉक्स लावल्याने ना हँडल वॉबल व्हायला लागलं आहे. आता बघा, हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा आई साप. म्हणजे पहिलं असं नाही व्हायचं. हे बघा, तरी मला असे बोललेले मित्र की, म्हणजे मित्र पण बोलले आणि यूट्यूबवर पण मी बघितलेलं की टॉप बॉक्स लावल्याने हँडल वॉबल होतं. आणि जेव्हा मागे कोण बसतं ना डबल सीट, तेव्हा नाही होतो हँडल वॉबल. फक्त सिंगल मी बसलो आणि टॉप बॉक्स ना, तर मग हँडल वॉबल होतं.